आज चेतन जरा लवकरच तयार झाला. कपाटातून एक कुर्ता काढला. खरं तर त्याने तो जेमतेम 3 ते 4 वेळाच घातला असेल. आईने कितीतरी वेळा आवाज दिल्यानंतर तो आवरून बाहेरच्या खोलीत आला. खरं तर त्यांचं घर म्हणजे चाळीतील त्या 2 खोल्या. मध्येच सगळा संसार सामावलेला होता. त्यातच एवढ्या 2 खोल्यात चेतनचे जग सामावलेले होते. घरात एक वयस्कर आजी होती. चेतनची बहीणही काही दिवसापूर्वीच बाळंतपणाला आलेली होती. आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते. त्या 2 रूममध्येच सर्वांचे विश्व होते. त्यामध्ये आज घरात वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. कारण चेतनला आज मुलगी पाहायला जायचं होतं. एका मित्राच्या ओळखीच्याच मुलीचं स्थळ होतं. खरं तर चेतनला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. कारण अजून कशात काही नाही, त्यात अजून एक भर कशाला. आणि आधीच इतक्या जबाबदाऱ्या आहेत, तर पुढं कसं होईल, असा विचार तो करत असे. पण लग्नाचं वय आणि समाज या दोन्ही गोष्टी काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. चेतन एका कंपनीत कामाला होता. तो अतिशय मेहनती, प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल देखील होता. त्याने नेहमीच आपल्या कामाला प्राधान्य दिले होते. त्याला अवाजवी खर्च, दिखावा किंवा खोटा मोठेपणा करणे या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या. पण याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला अनेक जण कंजूस देखील म्हणायचे. पण त्याला याचा कधीच काही फरक पडला नाही. आज मात्र चेतनच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता. कारण तो मनापासून मुलगी पाहण्यास तयार झालेला नव्हता. तर आईवडिलांच्या इच्छेखातर तो तयार होत होता. नेहमी शांत असणारा चेतन आज मात्र चिडचिड करत होता. आणि त्यात अजूनच भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांनाच माहीत झालं होतं की त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत. त्यामुळे सकाळपासूनच कोणी ना कोणीतरी घरी येतच होतं आणि त्याची खेचत होते. तेव्हा त्याचा पारा चढत होता. काही वेळाने चेतन, आईवडील आणि मित्र सर्वजण मुलीच्या घरी जाण्यास निघाले. तेव्हा चाळीतल्या लोकांनी आधीच इतक्या शुभेच्छा दिल्या होत्या की त्याला आता आपण कोणत्या तरी युद्धाला जातोय की काय असा फील होत होता. काही वेळातच ते सगळे पोहोचले मुलीच्या घरी. मुलीच्या घरची परिस्थिती पण तशीच होती. ती देखील चाळीत राहत होती. चेतनला तेथे गेल्यावर आपल्याच चाळीची आठवण झाली. कारण तशीच चाळ, तसेच लोक होते. ते सर्व आतमध्ये गेले. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा औपचारिक गप्पा सुरू झाल्या. मुलाची कसून चौकशी सुरू झाली. ते पाहून चेतनला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय की पोलीस चौकीत. सगळं अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीवर निरीक्षण करत होते. तो काय कसा बोलतोय हे पाहत होते. तेव्हा मात्र चेतनला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं. इतक्यात मुलीची एंट्री झाली. कांदे पोहेचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले. तेव्हा त्यांची नजरानजर झाली. इतका वेळ त्याला श्वास घेणंही मुश्किल वाटत होतं. पण मुलीला पाहून चेतनला हायसं वाटलं. दोघांची नजरानजर झाली. चेतनच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती. काही वेळातच दोघांना बोलण्यासाठी म्हणून आतमध्ये पाठवलं. एरवी अगदी ताठकणा घेऊन चालणारा चेतन आता मात्र थंड पडला होता. दोघेही रूममध्ये होते. पण बोलायला सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे मात्र ठरत नव्हतं. शेवटी चेतनच धीर धरत बोलला, नाव काय तुमचं? तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं, प्रीती. शिक्षण किती झालं आहे? तुम्हाला कशाची आवड आहे? तुमची स्वप्न काय आहेत? असे एका पाठोपाठ एक असे अनेक प्रश्न विचारले आणि त्याने दीर्घ श्वास घेतला. जणू काही त्याला प्रश्न विचारणे बंधनकारकच होते आणि तेही घाबरतच. एकदा तो बोलून रिकामा झाला. पण त्यांच्या एकाच वेळी विचारलेल्या सर्व प्रश्नामुळे ती गोंधळून गेली. पण तरीही अगदी शांतपणे तिने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. ते पाहून त्यालाही थोडं नवलच वाटलं. आता मात्र रूममध्ये परत शांतता पसरली. आता या पुढे काय बोलायचं हा प्रश्न दोघांनाही पडला होता. चेतन बोलला, तुम्हाला काही विचारायचं आहे का? त्यावर तिने मानेनेच नकार दिला. तुम्हाला काही विचारायचं नाही? चेतन तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. मग दोघेही बाहेर आले. आम्ही कळवतो असं सांगून ते निघून गेले. चेतनला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. त्याचा होकार की नकार यावरच होतं सगळं.
पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा चेतन मेंदू आणि मन यामध्ये अडकलेला होता. त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं, पण त्याला प्रीती देखील आवडलेली होती. अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. तो विचार करू लागला, जर आत्ता मी नकार दिला आणि तिचं दुसरीकडे लग्न झालं तर काय करायचं? तो गोंधळून गेलेला होता, पण त्याला एकाची निवड करायची होती. तेव्हा त्याने काही वेळ घेण्याचे ठरवले. मग सुरू झालं परत रोजचं रुटीन. घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं होतं, जोपर्यंत तो आता बोलत नाही तोपर्यंत कोणीही काही विषय काढणार नाही. असेच काही दिवस गेले. त्या दिवशी चेतनला ऑफिसला जायला जरा वेळच झाला होता. तो त्याच घाईत घरातून बाहेर पडला आणि लोकलची वाट पाहू लागला. अस्वस्थ मनाने तो फेऱ्या मारत होता. मनात भीती पण होती की ऑफिसला जायला अजूनच वेळ झाला तर बॉस चांगलाच ओरडेल. इतक्यात त्याची नजर तेथे उभ्या असलेल्या प्रीतीवर गेली. आजही ती तितकीच गोड निरागस दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. एकदा त्याला वाटलं की बोलावं तिच्याशी, पण काय म्हणेल ती? मी अजूनही काही निरोप कळवलेला नव्हता. लोकलच्या आवाजाने तो पुन्हा भानावर आला आणि लोकल पकडून घाई गडबडीत तो पुन्हा ऑफिसमध्ये पोचला. पण राहून राहून त्याला प्रीतीची आठवण येत होती. नेहमी लवकर जाणारा चेतन दुसऱ्या दिवशीही घरातून थोडा उशिराच निघाला, तीच लोकल पकडण्यासाठी. आजही त्याला प्रीती दिसली होती. खरं तर चेतनला खूप काही तिच्याशी बोलायचं होतं, पण कसं तेच त्याला कळत नव्हतं. पण रोज रोज उशिरा ऑफिसला जाऊन चालणार नव्हतं. पण तिला पाहायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. आता त्यातला यामधला सुवर्ण मध्य म्हणजे लग्न हे त्याला कळून चुकलं होतं. पण घरी तरी कसं सांगायचं? अचानक निर्णय कसा काय बदलला? विचारलं तर काय सांगायचं? घरचे आता तयार होतील काय? आणि कदाचित तिचं दुसरीकडे कुठे ठरलं असेल तर? असे एक ना अनेक प्रश्न चेतनला सतावत होते. नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आता मात्र पूर्णपणे गोंधळून गेलेला होता. तरीही त्याने धीर करून विचारायचंच ठरवलं. सगळ्यात आधी प्रीतीच्या मनात काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे होते. लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेला. सगळं आधी ठरवून अगदी बोलायचं त्याने ठरवलं. आज तो तिच्यासमोर गेला आणि बोलू लागला, हाय. तिने त्याच्याकडे पाहिलं. चेतनला तिने ओळखलं आणि एक छान स्माईल दिली, पण ती काहीच बोलली नाही. चेतनला पुढेही अजून खूप काही बोलायचं होतं, पण शब्द फुटत नव्हते. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलला, तुम्ही इकडे जॉब करता का? त्याने घाबरतच विचारलं. हो, फक्त एवढंच उत्तर आलं. आता घरचे कसे आहेत? ती बोलते, छान आहेत. आणि मग काय चालले? सध्या काही विशेष नाही, रोजचंच. ती जेवढ्याच तेवढं बोलत होती. आता मात्र त्याला राहवत नव्हतं. त्याने विचारलं, तुम्ही रागावला असाल ना? आम्ही अजूनही तुम्हाला निरोप पाठवलेला नाही. हो, राग कसला? तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच तरी घेतला असेल. चेतन क्षणभर विचार करत राहिला. इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात? पण तरीही मला थोडं बोलायचं होतं, जर तुम्हाला चालणार असेल तर. हो, बोला ना. तुम्ही नंतर कुठे अजून म्हणजे लग्नाचं वगैरे पाहिलं नाही का? नाही. तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता. त्यामुळे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी लग्नाचा पक्का निर्णय घेऊ शकत नव्हतो. पण आता मात्र मी माझ्या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे आणि जर तुमची इच्छा असेल व तुमचा देखील होकार असेल तर मी घरी बोलेन. मला माहिती आहे की मी खूप वेळ घेतला. मी चुकलोय आणि मी माफी मागायला तयार आहे. आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो. पण मला तुमची साथ आयुष्यभर हवी आहे. मला माहिती आहे तुम्ही दुखावला गेला आहात, पण माझा कोणताही आग्रह नाही आहे. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, मी थांबायला तयार आहे. आता मात्र प्रीतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते. त्याने त्याचा रुमाल दिला. तिला खरंच सॉरी बोलला. पण तुम्ही अशा रडू नका. लोक बघायला लागले तेव्हा प्रीती शांत झाली. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. चेतन पुरता हिरमुसला होता. त्याच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून प्रीतीला हसू आवरत नव्हतं. ती उठली आणि जाऊ लागली. तेव्हा चेतनला सगळे संपल्यासारखं वाटत होतं. इतक्यात तीच बोलली, घरी तुमचा निरोप लवकर देते. लवकरच भेटू.
आणि मग सर्वांच्या संमतीने त्यांच्या लग्नाचे बंधन पक्के झाले. प्रीती लग्न करून चेतनच्या घरी आली. त्यांचं अगदी तिच्यासारखेच घर होतं, फक्त माणसे वेगळी होती. खरं तर लग्नानंतर चेतनला तिला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जायचं होतं, पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नव्हतं. म्हणून त्याने प्रीतीला तसं समजावलं आणि प्रीतीने देखील कधीही हट्ट केला नाही. त्या दोघांचा संसार सुरू झाला. प्रीती अगदी सगळं जमल तसं करायची. लग्नासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती, ती आता संपली होती आणि त्यानंतर ती कामावर रुजू झाली. इतर सुनांसारखं अगदी पहाटे उठून जमेल तितकं आवरून प्रीती कामावर जात असे. तिची धावपळ चेतनलाही दिसत होती, पण काही पर्याय नव्हता. तिनेही कधी काही तक्रार केली नाही. एके दिवशी मात्र चेतनला यायला खूप उशीर झाला होता. त्याच्यासाठी प्रीती जेवायची थांबली होती. तिने फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही आणि काही वेळाने तर त्याचा फोन लागत देखील नव्हता. आता प्रीतीला काळजी वाटू लागली होती. सगळे झोपी गेले तरीही ती दाराशी उभी होती. काही वेळातच चेतन घरी आला, पण तोही नशेत. लग्नानंतर पहिल्यांदाच चेतनचं असं रूप तिने पाहिलं होतं. ते पाहून तिला काही सुचत नव्हतं. त्याला धड उभा देखील राहता येत नव्हतं. धडपड करत कसा तरी तो दारापाशी आला. तिने त्याला सावरलं आणि त्याला किचनमध्ये घेऊन गेली. घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कोणालाच उठवलं नाही. त्याला लिंबू पाणी करून दिलं आणि थोडासा सावध झाल्यावर त्याला जेवायला देखील दिलं आणि झोपवलं. ती मात्र त्या दिवशी उपाशीच झोपली. दुसऱ्या दिवशी चेतन उशिरा उठला. डोकं दुखत होतं. चहाऐवजी सकाळ सकाळी लिंबू सरबत त्याला दिला गेला. त्याने काही न बोलता तो घेतला. तेव्हा तिच्या डोळ्यातील राग पाहून त्याला समजलं होतं, आपण माती खाल्ली आहे. प्रीतीने त्या दिवशी सुट्टी टाकली होती, पण घरी सांगितलेलं नव्हतं. काही वेळातच त्यालाही आवरायला सांगितलं. दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी. अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली. का कशासाठी विचारायची सोय नव्हती. त्याने ऑफिसमध्ये तसं कळवलं आणि दोघेही एका शांत ठिकाणी गेले. पण दोघांमध्ये संवाद नव्हता. दोघेही बसले. बराच वेळ गेल्यानंतर चेतन बोलला, सॉरी. नक्की कशासाठी? तिने खोचक प्रश्न विचारला. रात्रीसाठी. ही कितवी वेळ आहे? कितवी म्हणजे? पहिल्यांदाच. तुझी शपथ. पण का? कशासाठी? कारण समजेल. प्रीती अगदी हुशार होती. त्याच्या मनाचा शोध घेत होती. खरं तर ती कडाकडा भांडू शकली असती, पण तिला तो पर्याय योग्य वाटला नव्हता. सांगाल का? कारण तेव्हा कुठे चेतन मनातील बोलला, काही दिवसापासून मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो. काल आमच्या ऑफिसमध्ये त्याचे सिलेक्शन झालं. सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं की माझंच प्रोजेक्ट सिलेक्ट होणार, कारण मी मेहनत इतकी घेतली होती आणि मलाच मिळणार होतं हा विश्वास देखील होता. पण तसं झालंच नाही. माझा प्रोजेक्ट सिलेक्ट केला गेला नाही, तर 2च वर्षापूर्वी आलेल्या माझ्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या मॅनेजरच्या मावस भावाला सिलेक्ट केलं गेलं. त्याच्या प्रोजेक्टला महत्त्व दिलं. माझे सादरीकरण, माझी मेहनत सर्व वाया गेलं. जर माझा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला असता तर मला पगारसुद्धा चांगला मिळाला असता. पण कसं नशीब असतं ना. एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळालं तर हार. घरातील सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्या अशा कशा निभावू मी? सांग ना. बाबाही थकले आहेत. मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं काम. मी त्यांचा मुलगा असूनही त्यांना सुखी ठेवू शकत नाही, तर काय फायदा माझा? आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. तुलाही असंच वाटत असेल ना, कसल्या माणसाची माझी लग्नगाठ बांधली गेली आहे. एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूने मी फेल झालो आहे. तुम्ही सगळेजण बोलून जरी दाखवत नसला तरी मला कळते की मी तुम्हाला सुखात ठेवू शकत नाही. मी हरलोय प्रीती, मी पूर्णपणे हरलोय. प्रीती आज पहिल्यांदाच असं चेतनला तुटताना बघत होती. तिने त्याचा हात हातात घेतला, त्याचे डोळे पुसले. कोण म्हणतं तुम्ही हरलाय? फक्त आत्ताची वेळ आपली नाही. बस आई बाबा, ताई, आजी आणि मी, आम्हा सगळ्यांचाच तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे. हे तर फक्त सिलेक्शन आहे. ते आयुष्याची रेस नाही. आज नाही तर उद्या, नाही तर परत कधीतरी मिळेलच. पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं आम्हाला आवडणार नाही. आणि तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे ना तुमच्यासोबत. सगळं नीट होईल. आपण सगळे सोबत असू तर काहीही अवघड नाही.
मला अजून काही नको आहे. आपण दोघे कमवू, हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू. पण मला वचन द्या, इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असं विचारही मनात आणणार नाहीत. तेव्हा चेतनने प्रीतीला वचन दिलं. प्रीतीने चेतनच्या खांद्यावर डोके टेकवलं. दोघीही आता सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती. इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खमकी बायको मिळाल्याचा आनंद चेतनच्या चेहऱ्यावर होता, तर आपली काळजी करणारा नवरा मिळाल्याचे समाधान प्रीतीच्या चेहऱ्यावर होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.